नमस्कार. सांचीज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर मग वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे घरात वांगी होती छोटी छोटी. ती मी अशी गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावर भाजून घेतली आहेत. छान अशी खरपूस व्यवस्थित भाजून घेतलेली आहेत मी ती. आणि ती एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. आणि त्याच जाळीच्या प्लेटवर मी 2 कांदे त्याची साल काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर टोमॅटो ठेवलेत आणि लसूण ठेवलं आहे. हे सगळं सुद्धा मी भाजून घेणार आहे. सगळ्या बाजूने असे आपण हे कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे. हे भाजून घेतलेले जे कांदा टोमॅटो आहेत ना, त्याची एक वेगळी अशी चव लागते. लसूण सुद्धा मी भाजून घेते. मस्त आणि वेगळ्या चवीचं भरीत होतं. हे पटकन होतं. तर इथे हे सगळं भाजून झालं आहे. मी गॅस बंद करते. आता हा जो कांदा आहे तो आपण चिरून घेऊयात. इथे मी मोठाच कांदा चिरून घेतला आहे, कारण तो मी चॉपरमध्ये बारीक करणार आहे. त्यानंतर लसूण सुद्धा सोलून घेतला आहे. आता हे सगळं आपण चॉपरमध्ये घेऊयात आणि छान असं बारीक करूयात. हे बघा, हे अशा पद्धतीनं. त्यानंतर जो टोमॅटो आपण भाजून घेतला आहे त्याची साल काढून घेते मी. आणि हा टोमॅटो आहे तो सुद्धा आपण तुकडे करून याच्यामध्ये घालूयात. दोन्ही टोमॅटो मी इथे चॉपरमध्ये घेते. आता हे सगळं आपण परत एकदा चॉपरमध्ये बारीक करून घेऊयात. चॉपरमध्ये छान आणि पटकन बारीक होतं. तुम्हाला इथे लक्षात येत असेल. परफेक्ट. आता कढईमध्ये तेल घेते. तेल थोडंसं जास्त घेते मी. छान चमचमीत लागतं भरीत. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली आहे. आता जिरे घालूयात. जिरे फुलले की मग थोडासा हिंग आणि आता हळद घालूयात. त्यानंतर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. आणि हे जे आपण कांदा टोमॅटो लसूण चॉपरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते या फोडणीमध्ये घालूयात आणि छानसं परतून घेऊयात. हे मस्त दिसतंय ना. दिसायलाच इतकं टेम्पटिंग दिसतंय आत्ताच. वाव. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात. टोमॅटो घातल्यामुळे इथे मी मीठ घालते. पटकन टोमॅटो शिजतो. त्यानंतर इथे माझ्याकडे कांद्याची पात आहे. ती मी स्वच्छ धुवून ही अशा पद्धतीनं चिरून घेतली आहे. भरतामध्ये कांद्याची पात खूप छान लागते. आपण ही कांद्याची पात थोडीशी परतून घेतलेली आहे. आता याला झाकण ठेवून एक वाफ आणून घेऊयात. 1-2-3 मिनिट वाफ आणली आपण याला. तुम्ही बघू शकता. थोडंसं परतून घेऊयात. मस्त दिसतंय ना. आता जी वांगी मी भाजून घेतली होती ते सुद्धा सोलून घेतले आणि ते आपण याच्यामध्ये मॅश करून घेऊयात. छान असं परतून घ्यायचं आहे हे सगळं. घरामध्ये ॲक्च्युली वांगी होती. वांग्याची भाजी फारशी काही कोणाला आवडत नाही. त्यामुळे ही छोटी छोटी वांगी होती त्याचंच मी भरीत करते आहे. भरीत मात्र सगळ्यांना खूप आवडतं. अर्थात मोठी जी वांगी मिळतात त्याचं भरीत पण खूप छान होतं. पण ठीक आहे, हे पण चवीला मस्त लागतं. इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालते आहे इथं. आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात. आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. लगेचच गरम भाकरी बरोबर खावंसं वाटतंय ना. तर मग आपलं हे भरीत तयार आहे. चला लगेच खायला घेऊयात. तर मग आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली ना? मी अशाच मस्त मस्त रेसिपी फक्त तुमच्यासाठी घेऊन येते. या बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे मला सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स, तुमचे सजेशन माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर ते खूप सारे येऊ देत. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सांचीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.